आता बघूयात नाना पटोलेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर आगपाखड केली। नाना पटोलेंनी बावनकुळेंचा एकेरी उल्लेख करत पातळी सोडून टीका केली। भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदिया दौऱ्यावरती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता घरांचे पट्टे मिळवण्यासाठी भाजपला सहकार्य करावं लागेल असं ते म्हणाले होते आणि यावर नाना पटोले यांनी बावनकुळेंवर टीका केली। तर पटोलेंनी केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेलाही बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। माझ्या वडिलांचा उल्लेख करणं त्यांना महागात पडणार असंही ते म्हणाले। यहाँ एक मंत्री आया था बावनकुळे, वो बोल रहा था कि तुमने हमको चुनकर नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरे बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, पिसिंग पिसिंग पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के आया और यहाँ पे लोगों को धमकाता है। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का, मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूं आपको। नाना पटोले यांनी माझ्या वडिलाचा बापाचा उल्लेख केला। नाना पटोलेची हीच पातळी पहिल्यापासून राहिली आहे। त्यांनी पातळी सोडूनच राजकारण केलं आहे। माझ्या वडिलाचा माझ्या बापाचा उल्लेख करून जर नाना पटोले हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांना महागात पडणार आहे। नगर परिषद ताब्यात दिली नाही तर विकास कामांसाठी पैसा देणार नाही म्हणता तुमच्या बापाचा पैसा आहे का असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। तर राज्यात सध्या गुंडगिरी सुरू असल्याचा टोला देखील शिंदेंनी लगावला। नगर परिषद माझ्याकडे दिली नाही तर तुम्हाला विकास कामाला पैसे देणार नाही, तुमच्या बापाचेच पैसे। ही सरळ धमकी नाही। अरे तुम्ही सत्तेवर बसता तेव्हा सरकार म्हणून तुम्ही बसता, मग सरकारच्या असलेल्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात आहेत म्हणून सांगता आणि मग आम्ही निवडून दिलेल्या लोकांनी, ज्याला लोकशाहीने निवडून दिले त्याला पैसे देणार नाही अशा प्रकारच्या धमक्या देतात। हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे। खरं म्हणजे बघा, असं ते बोलण्याचा उद्देश त्यांचा विचारांचा नसेल। हे सगळं जो काही निधी जो आहे, ही तिजोरी जी आहे ही आपली जनता जनार्दनाची, आमचं कोणाचा आम्ही विश्वस्त आहोत। त्यामुळे असा कुठलाही मतिदार्थ त्याच्यामधून काढू नये एवढंच माझं आपल्याला सांगणं। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात। अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होते। 2 नंबर तो 2 नंबरच असतो, नंबर 2ला काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आणि त्यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कुणावर याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बाबांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार